पुस्तकात तुमच्या उल्लेख आहे की कन्स्ट्रक्शनमध्ये पण त्यांनी बरीच कामं केली. म्हणजे ते एखादी गोष्ट घेतली की ते त्याच्या पाठीच लागायचं. अगदी अगदी. आणि ते पुरं करणार ते बरोबर. आणि त्याचा असा विचार होता की म्हणजे आता त्याचं वय व्हायला लागलं होतं, खरं काही फार नव्हतं झालं, पण आता इतके वर्ष मी काम केलं सिनेमात, आता हिरोच राहायचं होतं त्याला इतर रोल करायला विशेष येत होत्या ऑफर्स, पण ते नाकारत होता त्या काळात. तर तो म्हणाला आता माझं हिरोचं झालेलं आहे, तर आता मला काहीतरी पुढच्या आयुष्यासाठी विचार केला पाहिजे. तर आपलीच जागा आहे, तर मी ही बिल्डिंग बांधून कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये शिरतो. मी हाताशी आर्किटेक्ट वगैरे घेतो आणि करतो. आणि तो अक्षरशः स्वतः इथे एक असा छोटंसं तंबूसारखा बांधून राहत होता इथे. जेव्हा ही बिल्डिंग बांधली तेव्हा आम्ही भाड्याच्या घरात शिफ्ट झालो आणि ते बांधकाम चालायचं. तर रात्री सामान वगैरे पडलेलं असायचं आणि रात्रीपर्यंत कामं चालायची. तो रात्री ते झोपून राहायचा त्या ह्याच्यात. आणि त्यांनी अतिशय सुंदर बिल्डिंग बांधली की लोक त्यावेळेला कोथरूड एवढं आत्ता एवढं डेव्हलप नव्हतं झालं, अगदीच जुनी गरज सगळी होती. तर लोक रस्त्यावर उभं राहून बघत राहायची बिल्डिंगकडे. आणि त्या काळात 3ऱ्या मजल्यावरती स्विमिंग पूल ही खूप मोठी गोष्ट होती. नाना पाटेकर एकदा येऊन बघून गेले होते, त्यांनाही आश्चर्य वाटलं, अरे रवी हे काय छान केलंस तू म्हणून. म्हणजे सगळ्यांनाच, रॉबिन भट हिंदीतले ते येऊन गेले होते. तर आवडायचं, म्हणजे आवडेल अशी बिल्डिंग बांधली. आणि मग त्याला खूप एन्करेजमेंट मिळाली आणि मग त्यांनी बिल्डरची लाईन सुरू केली आणि 6-7 स्कीम्स केल्या त्यांनी व्यवस्थित. पण नंतर मी म्हटलं त्याला कॅश आणि पैशाचं आकर्षण खूप होतं, जे मला नव्हतं ते त्याला खूप होतं. तर त्याच्यानंतर एक मोठा प्लॉट इथेच पुण्याला घ्यायचं ठरलं. आणि तो म्हणाला, आणि थोडंसं त्याला वाटत होतं की हिच्या जागेवर केलं, हिची मदत सगळी आयुष्यभर, कुठेतरी त्याला वाटत होतं की आपण स्वतंत्र आपलं काहीतरी. तर माझ्या नंडेकडे जाऊन म्हणाला होता, आता मोठी स्कीम करतोय मी, जागेचं बोलणी झाली होती आणि आता मी करोडपती होईन म्हणाला या स्कीमनी. तर मला तर आनंदच झाला. पैसा जरी मिळाला त्याच्या मागे नव्हते तरी कोणालाही आवडतं चालेल. पण इतकं दुर्दैव त्याचं त्या बाबतीत की त्याच्यात तो फसला गेला. म्हणजे प्लॉट एक दाखवला आणि जो ॲक्च्युली आम्हाला त्याला दिला होता त्याच्यावर ऑलरेडी एका मोठ्या बिल्डरनी बिल्डिंग बांधून लोक राहायला आली होती. आणि तो शॉक त्याला भयंकर बसला. आणि लोकांनी पण म्हणजे त्याला पैसे दिले होते आणि स्वतःही त्यावेळेला ते खाली एक दुकान आम्ही ठेवलं होतं आमच्यासाठी, ते विकून टाकलं त्यावेळेला आणि ते पैसे स्वतःचे म्हणून घातले त्याच्यात. आणि त्याला सगळं ते गेल्याचं एका दिवशी जेव्हा कळलं तेव्हा तो इथे ऑफिसमध्ये बसून बाहेर असा बघत बसायचा की गलबलायला व्हायचं त्या. कारण त्याची काही मिस्टेक नव्हती, वकिलाला दाखवलं होतं, पण काय प्रॉब्लेम होता माहीत नाही की एवढी साधी गोष्ट कळली कशी नाही वकिलाला. पण मित्रच होता त्याचा एक वकील मित्र, म्हणजे पुण्यात आल्यावर ओळख झाली. तर ते त्याच्यात त्याचं सगळं गेलं आणि ते कर्ज डोक्यावर पडलं लोकांचं. ते नंतर फेडणं खूप कठीण गेलं.